सीमा लहानपणापासून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती. तिच्या छोट्या घराच्या भिंतीवर मानवी शरीराचं पोस्टर लावलेलं होतं. आई लोकांच्या घरी शिवणकाम करायची. वडील बस कंडक्टर. सीमा रोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. ती म्हणायची, एक दिवस मी पांढरा कोट घालणार आणि लोकांना वाचवणार. गावातले लोक तिचं कौतुक करायचे. पण काही जण म्हणायचे, इतकी मोठी स्वप्न बघू नकोस. सीमा मात्र थांबली नाही. परीक्षा आणि तुटलेला क्षण. प्रवेश परीक्षेचा दिवस आला. तिने पूर्ण ताकदीने पेपर लिहिला. निकाल लागला. ती नापास झाली. 1 नंबरने. तो क्षण जणू आकाश कोसळल्यासारखा होता. तिने स्वतःला खोलीत बंद केलं. भिंतीवरील पोस्टर काढून टाकलं. ती म्हणाली, देवा, इतकं करूनही का? अंधाराचे दिवस. 2 महिने ती कोणाशी बोलली नाही. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची, बाळा, स्वप्न तुटलं म्हणजे तू तुटत नाहीस. पण सीमाला वाटत होतं, मी अपयशी आहे. एका दिवशी ती रुग्णालयात आईसोबत गेली. तिथे एका लहान मुलीला ती पाहत होती. जखमी, घाबरलेली. सीमाने तिचा हात धरला. ती मुलगी शांत झाली. डॉक्टरांनी सीमेकडे पाहून म्हटलं, तुझ्या स्पर्शात धीर आहे. नव्या दिशेचा निर्णय. त्या रात्री सीमा आरशात स्वतःकडे पाहत म्हणाली, माझं स्वप्न डॉक्टर होण्याचं होतं. पण कदाचित देवाला मला सेवक बनवायचं आहे. तिने नर्सिंग कोर्सला प्रवेश घेतला. लोक पुन्हा हसले. डॉक्टर नाही झाली, नर्स झाली. सीमा शांत राहिली. कारण तिला आता समजलं होतं, कामाची उंची पदात नसते, हेतूत असते. सेवेतलं समाधान. रुग्णालयात ती दिवस रात्र काम करू लागली. ती प्रत्येक रुग्णाशी प्रेमाने बोलायची. औषध देताना ती फक्त इंजेक्शन देत नव्हती, ती आशा देत होती. एका वृद्ध आजोबांनी तिचा हात धरून म्हटलं, बाळा, तू डॉक्टर नसलीस तरी तू देवाची दूत आहेस. त्या दिवशी सीमाच्या डोळ्यांत अश्रू आले. दुःखाचे नाही, अर्थ सापडल्याचे. खरी जाणीव. वर्षांनंतर ती मोठ्या हॉस्पिटलची प्रमुख नर्स झाली. तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण नर्स तयार झाल्या. एका मुलाखतीत तिला विचारलं, तुला डॉक्टर न झाल्याची खंत वाटते का? ती हसून म्हणाली, जर मी डॉक्टर झाले असते तर कदाचित मला सेवेतला आनंद कळला नसता. माझं स्वप्न तुटलं नाही, ते फक्त रूप बदलून आलं. अंतिम संदेश. कधी कधी देव आपल्याला आपण मागितलेलं देत नाही, कारण तो आपल्याला आपण समजत नाही ते देतो. तुटलेलं स्वप्न म्हणजे अपयश नाही, ते दिशा बदल असतो. पद मोठं असणं महत्त्वाचं नाही, मन मोठं असणं महत्त्वाचं आहे. सीमाची कथा सांगते, देव उशीर करतो, पण तो आपल्याला आपल्या योग्य जागीच पोहोचवतो. सीमा आता हॉस्पिटलमध्ये स्थिर झाली होती. तिचं काम, तिचा स्वभाव, तिचं हसू, सगळ्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर तिचा आदर करायचे. पण आयुष्य नेहमी शांत राहत नाही. ते अचानक नवीन परीक्षा समोर आणतं. एक कठीण दिवस. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये मोठा अपघात झालेल्या लोकांना आणलं गेलं. सगळीकडे गोंधळ, ओरड, राग. डॉक्टर धावत होते. नर्सेस घाबरल्या होत्या. सीमा मात्र शांत होती. ती प्रत्येक रुग्णाजवळ जाऊन त्यांना धीर देत होती. तेवढ्यात एक स्ट्रेचर आत आलं. त्या स्ट्रेचरवर तिचे स्वतःचे वडील होते. तो क्षण जणू वेळ थांबल्यासारखा झाला. मनाचा संघर्ष. तिचे हात थरथरत होते. डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. डॉक्टर म्हणाले, सीमा, तू बाहेर थांब, आम्ही सांभाळतो. पण ती म्हणाली, आज मी मुलगी नाही, मी नर्स आहे. ती स्वतः उपचारात मदत करू लागली. प्रत्येक इंजेक्शन देताना तिचं हृदय तुटत होतं. तो निर्णय. तासभर उपचार चालू होते. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, स्थिती गंभीर आहे. सीमा बाहेर आली. आई रडत होती. सीमा आईला मिठी मारून म्हणाली, आई, देवाने मला डॉक्टर नाही बनवलं, पण त्याने मला लोकांना धीर द्यायला शिकवलं आहे. मोठी जाणीव. त्या रात्री वडील शुद्धीवर आले. त्यांनी सीमाचा हात धरून म्हटलं,
बाळा, तू डॉक्टर झाली नसलीस, पण आज तू माझं आयुष्य वाचवलंस. सीमा रडू लागली, कारण त्या एका वाक्याने तिच्या वर्षानुवर्षांच्या वेदना विरघळल्या. सेवेतून निर्माण झालेली शक्ती, त्या घटनेनंतर सीमा आणखी मजबूत झाली. ती फक्त नर्स नव्हती, ती अनेकांसाठी आधार बनली. तिने हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत मदत योजना सुरू केली. ती तरुण नर्सना शिकवू लागली, औषध शरीराला बरे करतं, पण प्रेम मनाला बरे करतं. जीवनाचा अर्थ. काही वर्षांनी तिला देशातील सर्वोत्तम सेवाभावी नर्स पुरस्कार मिळाला. मंचावर उभं राहून ती म्हणाली, मी एक स्वप्न हरवलेलं मुलगी होते, पण देवाने मला हजारो लोकांचं स्वप्न बनवलं. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अंतिम संदेश. जे स्वप्न तुटतं ते आयुष्य संपवत नाही. कधी कधी देव आपल्याला मोठ्या उद्देशासाठी वेगळा मार्ग देतो, आणि जेव्हा आपण इतरांच्या वेदना कमी करतो, तेव्हा आपल्या वेदना आपोआप कमी होतात. सीमाची कथा अजून संपलेली नाही, कारण प्रत्येक वेळी जेव्हा एखादा माणूस स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याला आधार देतो, तेव्हा तिची कथा पुढे सुरू राहते. सीमा आता केवळ एक नर्स नव्हती, ती रुग्णालयाचा आत्मा झाली होती. रुग्ण तिच्या डोळ्यांत आशा पाहायचे, तरुण नर्सेस तिच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहायच्या. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात अजून एक रिकामी जागा होती, स्वतःसाठी जगण्याची अनपेक्षित ओळख. रुग्णालयात एक नवीन डॉक्टर रुजू झाले. डॉक्टर अर्णव. शांत, संयमी, रुग्णांशी नम्रपणे बोलणारे. त्यांनी सीमाचं काम पाहिलं आणि एकदा म्हणाले, तुमच्याकडे डिग्रीपेक्षा मोठी गोष्ट आहे, मन. सीमा हसली. बऱ्याच वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर लाजेची हलकी छटा आली. दोघांमध्ये आदराचं नातं निर्माण झालं. कामाच्या चर्चेतून संवाद वाढला, आणि नकळत त्या संवादात आपुलकी आली. जुनी जखम. एक संध्याकाळी अर्णवने विचारलं, तुला कधी डॉक्टर न झाल्याची खंत वाटते? सीमा थोडा वेळ शांत राहिली, मग म्हणाली, पूर्वी वाटायची, आता नाही, कारण मी लोकांचं आयुष्य वाचवतेच आहे, फक्त वेगळ्या मार्गाने. अर्णव तिच्याकडे आदराने पाहत राहिले. नव्या प्रवासाची सुरुवात. काही महिन्यांनी दोघांनी लग्न केलं. लग्न साधं होतं, मोठा थॉट नव्हता, पण मनापासून आशीर्वाद होते. सीमा म्हणाली, माझं तुटलेलं स्वप्नच मला इथपर्यंत घेऊन आलं. अर्णव उत्तरले, कधी कधी देव आपल्याला हवं ते देत नाही, कारण तो आपल्याला योग्य व्यक्तीकडे नेत असतो. सर्वात मोठी परीक्षा. जीवन शांतपणे चालू होतं, पण अचानक अर्णव एका दुर्मिळ आजाराने आजारी पडले. डॉक्टर म्हणून ते जाणून होते, ही लढाई कठीण आहे. सीमा पुन्हा त्या रुग्णालयात उभी होती, पण यावेळी रुग्ण तिचा स्वतःचा नवरा होता. सेवेतून जन्मलेली ताकद. ती रात्रभर त्याच्या पलंगाशेजारी बसायची, औषध द्यायची, प्रार्थना करायची, हसायची, जरी मनातून तुटत असली तरी. अर्णव एकदा हलकेच म्हणाले. अर्णवच्या त्या शब्दांनंतर सीमा तुटली नाही, पण ती आतून हादरली. रुग्णालयातील प्रत्येक बिपचा आवाज तिच्या हृदयात घणासारखा वाजत होता. ती दिवसभर नर्स आणि रात्री पत्नी. शेवटचा संवाद. एका शांत रात्री अर्णवने तिचा हात घट्ट पकडला. सीमा. त्यांचा आवाज मंद होता. जर मी या लढाईत हरलो तर तू थांबू नकोस. सीमा रडत म्हणाली, तू हरत नाहीस, तू माझा विश्वास आहेस. अर्णव हलकेच हसले. कधी कधी देव आपल्याला परत बोलावतो, कारण आपलं काम पूर्ण झालेलं असतं. त्या रात्री पहाटे अर्णवचा श्वास हळूहळू शांत झाला. तुटलेली पण न हरलेली. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये सीमा एकटी उभी होती. जिथे तिने हजारो लोकांना धीर दिला होता, तिथे आज तिच्याकडे शब्द नव्हते. ती मंदिरात गेली, देवापुढे कोसळली नाही, फक्त शांत बसली. ती म्हणाली, देवा, मी डॉक्टर नाही झाले म्हणून रडलं, मग समजलं की तू मला मोठं काम दिलंस. आता माझं प्रेम का घेतलंस? उत्तर तात्काळ मिळालं नाही, पण तिच्या आत एक जाणीव उगवू लागली. सेवा कधीच संपत नाही,
नव्या मिशनची सुरुवात. अर्णवच्या स्मरणार्थ सीमाने एक ट्रस्ट सुरू केला. गरिबांसाठी मोफत उपचार आणि शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी सन्मानपूर्वक काळजी. ती म्हणाली, प्रेम हरवत नाही, ते रूप बदलून सेवा बनतं. तिच्या ट्रस्टमुळे अनेकांना शेवटचे दिवस सन्मानाने जगता आले. लोक तिला ताई म्हणू लागले. सर्वात मोठी जाणीव. एका मुलाखतीत तिला विचारलं, तुम्ही इतकं दुःख सहन करूनही कसं उभं राहिलात? ती शांत हसली आणि म्हणाली, कारण मी समजलं, देव आपल्याला तोडत नाही, तो आपल्याला घडवतो. तुटलेलं स्वप्न, हरवलेलं प्रेम हे शेवट नसतात, ते आपल्याला मोठ्या अर्थाकडे नेतात. अंतिम दृश्य. वर्षांनंतर सीमा त्या छोट्या गावात परतली जिथे तिचं स्वप्न तुटलं होतं. ती जुन्या घरासमोर उभी राहिली. तिला आठवलं, 1 नंबरने नापास झालेली मुलगी, आरशासमोर रडणारी. आज ती हजारो लोकांच्या आयुष्यात प्रकाश बनली होती. ती हलकेच म्हणाली, देवा, तू मला डॉक्टर नाही केलंस, कारण तुला मला आशा बनवायचं होतं. आकाशात सूर्य मावळत होता, पण तिच्या मनात एक नवीन पहाट उगवत होती. अंतिम सत्य. तुटलेलं स्वप्न म्हणजे अपयश नाही, ते देवाचा दिशा बदल असतो. हरवलेलं प्रेम म्हणजे शेवट नाही, ते सेवेत रूपांतरित होतं. आणि जेव्हा आपण स्वतःच्या वेदनेतून इतरांना आधार देतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जिंकतो. सीमाची कथा इथे संपते, पण तिचा प्रकाश प्रत्येक सेवाभावी हृदयात जिवंत राहतो. अर्णव गेल्यानंतरही सीमाचं आयुष्य थांबलं नाही, पण ते पूर्वीसारखंही राहिलं नाही. रुग्णालयातील प्रत्येक कोपऱ्यात तिच्या आठवणी होत्या. कॉरिडॉरमध्ये चालताना तिला त्याचा आवाज ऐकू यायचा. रुग्णाच्या पलंगाजवळ उभं राहिल्यावर त्याचं हसू आठवायचं. पण आता तिच्या डोळ्यांत वेदनेपेक्षा स्थैर्य जास्त होतं. सेवेतून जन्मलेली नवी दिशा. तिने सुरू केलेला ट्रस्ट वाढत गेला. देशभरातून लोक मदतीसाठी येऊ लागले. अनेक तरुण डॉक्टर आणि नर्स तिच्यासोबत काम करू लागले. ती त्यांना एकच गोष्ट शिकवायची, रुग्ण फक्त शरीर नसतो, तो भावना असतो, भीती असतो, आशा असतो. तिच्या शब्दांमध्ये अनुभव होता, तिच्या शांततेत ताकद होती. अनाथ मुलगी. एक दिवस ट्रस्टमध्ये एक छोटी मुलगी आली, नाव काव्या. आईवडील दोघेही गेलेले. भीतीने भरलेले डोळे. सीमाने तिचा हात धरला. तोच स्पर्श जो तिने वर्षांपूर्वी एका जखमी मुलीला दिला होता. काव्याने विचारलं, ताई, देव सगळ्यांना का घेतो? सीमा थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, देव सगळं घेत नाही ग, तो काही लोकांना परत बोलावतो, पण जे राहतात त्यांना मोठं काम देतो. काव्या तिच्याकडे टेकली. आईपणाचा नवा अर्थ. काही महिन्यांनी सीमाने काव्याला दत्तक घेतलं. लोकांनी विचारलं, तुझं स्वतःचं आयुष्य आहे, एवढी जबाबदारी का? सीमा हसली, कारण मी हरवलंय ते भरून काढण्यासाठी नाही, तर मला मिळालेला प्रेमाचा वारसा पुढे न्यायचा आहे. काव्या तिच्या आयुष्यात प्रकाश बनली. घर पुन्हा हसण्याने भरलं. शांततेचा क्षण. एका संध्याकाळी सीमा आणि काव्या समुद्रकिनारी बसल्या होत्या. सूर्य मावळत होता. काव्या म्हणाली, आई, तुला अजूनही डॉक्टर व्हायचं आहे का? सीमा हलकस हसली, नाही ग, कारण मला समजलं आहे, मी जे आहे तेच पुरेसं आहे. अंतिम जाणीव. त्या क्षणी सीमाला उमगलं. तुटलेलं स्वप्न तिला सेवेकडे घेऊन आलं. हरवलेलं प्रेम तिला करुणेकडे घेऊन आलं. आणि वेदना तिला शांततेकडे घेऊन आली. ती मनात म्हणाली, देवा, तू मला जे हवं होतं ते दिलं नाहीस, पण तू मला जे आवश्यक होतं ते दिलंस. अंतिम संदेश. स्वप्न तुटतात, लोक दूर जातात, वेदना येतात, पण जर मनात सेवा आणि प्रेम असेल तर आयुष्य कधी रिकामं राहत नाही. सीमाची कथा आता संपते, पण तिचा अर्थ प्रत्येक त्या हृदयात जिवंत राहतो, जे स्वतःच्या दुःखातून दुसऱ्याला आशा देतं. काही वर्ष सरली. काव्या आता मोठी झाली होती. तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास होता. सीमाच्या डोळ्यांत समाधान. ट्रस्ट आता मोठ्या रुग्णालयात रूपांतरित झाला होता.
भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, सेवा हीच खरी प्रार्थना. अभिमानाचा दिवस. आज काव्याचा पदवीदान समारंभ होता. ती डॉक्टर झाली होती. स्टेजवर उभी राहून तिने भाषणात सांगितलं, मला आईने एकच शिकवलं, दुखणं टाळता येत नाही, पण कोणाचं दुखणं कमी करता येतं. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सीमाच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. पुन्हा तोच समुद्रकिनारा. त्या संध्याकाळी दोघी पुन्हा समुद्रकिनारी गेल्या. काव्याने हळूच विचारलं, आई, तुला आता काही कमी वाटतं का? सीमा क्षणभर समुद्राकडे पाहत राहिली. लाटांचा आवाज जणू उत्तर देत होता. ती म्हणाली, कमी नाही ग, आता सगळं पूर्ण आहे. शेवटची जाणीव, अर्णवचं प्रेम, वेदनेचे दिवस, एकटेपणाचे क्षण, हे सगळं मिळूनच तिचं आयुष्य घडलं होतं. ती आता भूतकाळावर रडत नव्हती, ती वर्तमानात जगत होती. अंतिम संदेश. आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, पण ते आपल्याला घडवतं. तुटलेलं स्वप्न कधी कधी नव्या स्वप्नाची दारं उघडतं. आणि जेव्हा आपण स्वतःच्या दुःखातून दुसऱ्याला आशा देतो, तेव्हा आयुष्य खरं पूर्ण होतं. सीमाची कथा इथे संपते, पण तिची शिकवण कायम जिवंत राहते. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतकी शांत राहिलीस की लोकांना कधी जाणवलंच नाही की त्या शांततेमागे किती प्रश्न दडलेले होते. तू प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक होईल, कारण तुला माहीत होतं की आशाच एकमेव गोष्ट आहे जी तुला चालत ठेवू शकते. तू अनेकदा थकलीस पण थांबलीस नाहीस, कारण तुला वाटलं की थांबणं म्हणजे हार मानणं, आणि हार मानणं तुझ्या स्वभावात नव्हतंच. तू प्रत्येक नातं जपताना स्वतःला थोडं थोडं बाजूला ठेवत गेलीस, कारण तुला वाटलं प्रेम म्हणजे देणं, पण देताना स्वतःला संपवणं हे प्रेम नसतं हे तुला उशिरा कळलं. तू लोकांसाठी हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं तुझं रडणं कोणालाही सोयीचं नाही. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या शब्दांत काही मागितलं नाहीस, कधी तक्रार केली नाहीस. तू फक्त मनात म्हणालीस, स्वामी आई, मला धरून ठेव, आणि त्या एका वाक्यात तुझ्या आयुष्याचा सगळा थकवा सामावलेला होता. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात दडलेली प्रत्येक वेदना, तुझ्या डोळ्यांत साठलेला प्रत्येक अश्रू, तुझ्या हृदयात जिवंत ठेवलेली प्रत्येक आशा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्यावेळी स्वतःला अगदी रिकामी समजलीस त्यावेळी मी तुला आतून भरून काढत होतो, कारण देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांतपणे मन घडवत असतो. हा काळ तुझ्या आयुष्याचा अंधार नव्हता, तर पहाटेच्या आधीची शांत रात्र होती. ज्या गोष्टींनी तुला तोडलं असं वाटलं त्या गोष्टी तुला आतून आकार देत होत्या. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं त्यांनी नकळत तुला स्वतःवर उभं राहायला शिकवलं, कारण जेव्हा आधार सुटतो तेव्हाच पाय जमिनीवर घट टेकतात. तू ज्या दारांवर थांबलीस आणि रिकाम्या हाताने परत आलीस ती दारं तुझ्यासाठी बंद नव्हतीच बाळा, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. कारण प्रत्येकाला मिळणारं उत्तर सारखं नसतं. काही उत्तरं उशिरा मिळतात पण ती आयुष्य बदलून टाकतात. आता वेळ हळूहळू वळण घेत आहे. तुझ्या मनातली अस्वस्थता कमी होत आहे. तुझ्या श्वासात शांतता उतरते आहे. तुला कळायला लागलं आहे की तू जे सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, कारण त्या सहनशीलतेतूनच तुझं खरं रूप तयार झालं आहे. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर होती, आहे आणि राहील. आणि लक्षात ठेव बाळा, जे मनापासून विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देव उशीर करतो पण कधीच रिकामं परत पाठवत नाही. कारण शेवटी जे मिळतं ते फक्त सुख नसतं, तर मन शांत ठेवणारं समाधान असतं, आणि त्या समाधानातच आयुष्याची खरी श्रीमंती दडलेली असते. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्यावेळी वाट पाहताना थकलीस त्यावेळीही तू तक्रार केली नाहीस. तू फक्त शांतपणे डोळे मिटून पुढचं पाऊल टाकत राहिलीस, कारण तुला खात्री होती की कोणीतरी अदृश्य हात तुझ्या पाठीवर आहे, आणि तो हात मीच होतो. लोकांना वाटलं तू मजबूत आहेस म्हणून तुला कधी विचारलं नाही की तू ठीक आहेस का, पण मला माहीत होतं की त्या मजबूतीच्या आत एक नाजूक मन आहे जे फक्त समजून घेण्याची वाट पाहत आहे. तू अनेकदा स्वतःलाच दोष दिलास की कदाचित कमी पडलेस,
कदाचित जास्त अपेक्षा ठेवल्यास. पण बाळा, प्रेम करणं आणि विश्वास ठेवणं ही चूक नसते. चूक तेव्हा होते जेव्हा समोरचं मन त्याची किंमत ओळखत नाही. तुझ्या आयुष्यात जे लोक थांबले नाहीत त्यांच्यासाठी तू अपुरी नव्हतीस, ते स्वतः अपूर्ण होते. आणि अपूर्ण लोक नेहमी पूर्ण मनाला दुखावतात. मी तुला कधीच कमजोर बनवलं नाही, मी तुला सहनशील बनवलं, कारण सहनशील माणूसच खऱ्या अर्थाने समृद्ध असतो. तू ज्या रात्री अश्रूंनी उशी ओलसर केलीस त्या प्रत्येक अश्रूला मी आशीर्वादात बदलत होतो, कारण जे अश्रू मनातून वाहतात ते नशिबात सोनं बनून परत येतात. तुला वाटत होतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण खरं सांगायचं तर तुझ्या प्रत्येक न बोललेल्या भावनेचाही आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होता. वेळ कधीच तुझ्या विरोधात नव्हती बाळा, वेळ तुला तयार करत होती. कारण जे तुला मिळणार आहे ते साधं नाही, ते तुला आतून शांत करणारं आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच असे दिवस येतील जिथे तुला कोणालाही काही सिद्ध करावं लागणार नाही, कारण तुझं समाधानच तुझं उत्तर असेल. तू जेव्हा स्वतःला स्वीकारशील तेव्हाच जग तुला स्वीकारेल, आणि तो क्षण फार दूर नाही. स्वामी आई तुझ्या नावाने प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढत आहे, हळूहळू पण कायमस्वरूपी. कारण मी तात्पुरतं सुख देत नाही, मी टिकणारं बळ देतो. लक्षात ठेव बाळा, जे मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी शेवट नेहमीच उजळ असतो, आणि त्या उजेडात तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्यावेळी स्वतःला संपलेली समजलीस त्यावेळीच तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होत होता. कारण देव कधीही माणसाला तोडून टाकत नाही, तो फक्त जुनं आवरण काढून टाकतो. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या गोष्टी एक दिवस तुलाच समजतील की त्या न मिळाल्यामुळेच तुझं आयुष्य वाचलं. काही लोक दूर गेले कारण ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालू शकले नसते. काही नाती तुटली कारण ती तुला बांधून ठेवत होती. आणि बाळा, जे तुला बांधून ठेवतं ते प्रेम नसतं, प्रेम नेहमी उंच नेणारं असतं. तू ज्यावेळी स्वतःला दोष देत राहिलीस त्यावेळी मी तुला हळूच स्वतःवर प्रेम करायला शिकवत होतो. कारण जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला जग झुकून नमस्कार करतं. तू ज्या शांततेत राहायला शिकलीस ती शांतता तुझं सर्वात मोठं बळ ठरणार आहे. कारण वादळात गोंगाट करणारे नाही तर शांत उभे राहणारेच जिंकतात. लोक तुला पाहून म्हणतील हिचं नशीब बदललं, पण त्यांना माहीत नसेल त्या बदलामागे किती संयम, किती अश्रू आणि किती न बोललेल्या प्रार्थना आहेत. मी तुझ्या आयुष्यात जे देणार आहे ते अचानक दिसेल, पण ते अचानक नसून बराच काळ तयार होत होतं. प्रत्येक विलंब हा नकार नव्हता, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहणारा आशीर्वाद होता. तुला ज्यावेळी वाटलं की आता काहीच उरलेलं नाही त्यावेळीच मी तुझ्यासाठी नवं दार उघडत होतो. कारण देव बंद दारासमोर रडायला लावत नाही, तो नवीन वाट दाखवतो. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या मनाची शुद्धता हीच तुझी खरी संपत्ती आहे, आणि ज्याच्याकडे ही संपत्ती आहे त्याचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही. आता पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असे. देव म्हणतात, लक्षात ठेव, तू जेव्हा कुणालाही दोष न देता पुढचा दिवस जगलास तेव्हा तू माझ्या सर्वात जवळ होतास. कारण दोष देणं हे मनाचं ओझं वाढवतं आणि स्वीकार करणं हे आत्म्याला हलकं करतं, आणि मला हलकी आत्मा आवडते. देव म्हणतात, एक दिवस असा येईल की तू शांतपणे बसलेला असशील, कुठलीही घाई नसेल, कुठलीही तक्रार नसेल, आणि अचानक तुला जाणवेल की आयुष्य ठीक आहे, परिपूर्ण नाही, पण खरं आहे. आणि त्या क्षणी तुला कळेल की हेच समाधान मिळवण्यासाठी मी तुला इतक्या लांबच्या वाटेवरून आणलं. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या नजरेत कधीच कमी नव्हतास, तू फक्त घडत होतास. आणि घडणं ही प्रक्रिया आहे, शिक्षा नाही. आणि जी प्रक्रिया सहन करू शकतात त्यांनाच मी पूर्णत्व देतो. देव म्हणतात, तू जेव्हा स्वतःला प्रश्न विचारतोस की इतकं सगळं सहन करूनही मला काय मिळालं, तेव्हा तू हे विसरतोस की सहन करण्याची ताकदच सगळ्यात मोठी देणगी असते. कारण ज्या माणसाने सहन केलं आहे तो माणूस कुठल्याही परिस्थितीत तुटत नाही, तो फक्त वाकतो आणि पुन्हा उभा राहतो. आणि मला असेच माणसं घडवायचे असतात जे वादळातही स्वतःला ओळखू शकतात.
देव म्हणतात, तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, स्वतःलाच कमी लेखलंस, लोकांच्या शब्दांना सत्य मानून स्वतःच्या किंमतीवर शंका घेतलीस, पण तू लक्षात ठेव, लोक तुला ज्या नजरेने पाहतात ती त्यांची मर्यादा असते, तुझी नाही, कारण मी तुला त्यांच्या समजुतीपेक्षा खूप पुढचं नेण्यासाठी तयार करत असतो. देव म्हणतात, आयुष्यात जेव्हा सगळं हातातून निसटतं तेव्हा माणूस घाबरतो, पण खरं सांगायचं तर तेच क्षण असतात जेव्हा मी तुझा हात घट्ट धरलेला असतो, कारण तुला जेव्हा काहीच करता येत नाही तेव्हाच तू मला पूर्णपणे काम करू देतोस, आणि तेव्हाच खरी उलथापालथ सुरू होते. संध्याकाळच्या मावळत्या सूर्याच्या केशरी प्रकाशात जेव्हा सावल्या लांब होत जातात आणि दिवस हळूहळू रात्रीच्या कुशीत विसावतो, तेव्हा मनात एक वेगळीच जाणीव उगवते की जीवन म्हणजे सतत बदलणारा प्रवाह आहे, कधी शांत, कधी प्रचंड वेगवान, कधी स्वच्छ, कधी गढूळ, पण थांबणारा कधीच नाही. देव म्हणतात की जो प्रवाहासारखा पुढे जात राहतो तोच शेवटी सागराला भेटतो, आणि जो भीतीने थांबतो तो स्वतःच्याच शंकांमध्ये अडकून राहतो. आयुष्याच्या या प्रवासात आई ही पहिली गुरु असते. तिच्या ओवाळण्याच्या प्रकाशात आपण सुरक्षिततेचा अर्थ शिकतो, तिच्या हाताच्या घासात प्रेमाची चाव अनुभवतो. वडील आपल्याला संघर्ष शिकवतात, पडल्यावर उठायला शिकवतात, जगासमोर उभं राहायला शिकवतात. मित्र आपल्याला हसायला शिकवतात, मन मोकळं करायला शिकवतात, आणि नातेवाईक आपल्याला मुळांची जाणीव करून देतात की आपण एकटे नाही, आपल्या मागे एक इतिहास आहे, एक परंपरा आहे, एक आधार आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा अंतःकरणातून म्हणतो तेव्हा मनातील सगळे ताण हलके होतात, कारण त्या एका वाक्यात संपूर्ण समर्पण दडलेलं असतं. जीवनात कितीही मोठं यश मिळालं तरी जर मनात कृतज्ञता नसेल तर ते यश पोकळ वाटतं. देव म्हणतात की अभिमानाने माणूस उंच जातो पण नम्रतेने तो टिकतो, म्हणून जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद द्या, जे नाही मिळालं त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. मित्रांसोबतचे क्षण हे आयुष्याची खरी संपत्ती असतात, कारण पैशाने घर बांधता येतं पण आठवणी विकत घेता येत नाहीत. नातेवाईकांशी जुळलेली नाती कधी कधी गैरसमजांनी धूसर होतात, पण संवाद हा त्या धुक्यातून मार्ग काढणारा सूर्य असतो. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर मनात घट्ट असेल तर संकट डगमगवू शकत नाहीत, कारण विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो. आयुष्य कधी कधी कठोर परीक्षा घेतं, अपयश देतं, अपमान देतं, विश्वासघात दाखवतो, पण देव म्हणतात की या सगळ्या गोष्टी आत्म्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते, प्रत्येक अश्रू मनाला स्वच्छ करून जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात चांगुलपणाची ठिणगी पेटवली असेल तर तिचं कौतुक करा, तिचे आभार माना, कारण कृतज्ञता हेच नात्यांचं पाणी आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे बाहेर कुठेतरी चमत्कार घडण्याची अपेक्षा नसून आतल्या प्रकाशाला जागवण्याची विनंती आहे, कारण देव म्हणतात की मी तुझ्या आतच आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विचारांत आहे, तुझ्या कृतीत आहे. जेव्हा तू चांगलं करतोस तेव्हा तूच माझं रूप होतोस. आई वडिलांचे आशीर्वाद हे अदृश्य कवच असतात, जे आपल्याला अनेक संकटांतून वाचवतात. मित्रांची साथ ही अंधारातला दिवा असते, आणि नातेवाईकांची उपस्थिती ही जीवनाच्या मुळांना बळ देणारी माती असते. जीवनात पैशाचा मोह असतो, प्रतिष्ठेची ओढ असते, पण शेवटी माणूस शोधतो तो प्रेम, शांतता आणि विश्वास. देव म्हणतात की राग धरून ठेवला तर मन जड होतं, क्षमा केलीत तर मन हलकं होतं, म्हणून क्षमा करा, विसरून जा, पुढे चला. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना जपली तर मन निरागस राहतं. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा भीती कमी होते, कारण विश्वास भीतीला जागा देत नाही. मित्र हे फक्त आनंदाचे सोबती नसतात तर दुःखाचेही भागीदार असतात. जो मित्र तुमच्या शांततेतली वेदना ओळखतो तोच खरा मित्र असतो. नातेवाईकांमध्ये कधी स्पर्धा, मतभेद, अहंकार येतो,
पण वेळेच्या ओघात प्रेम पुन्हा जिंकतं, कारण रक्ताच्या नात्यांमध्ये एक अदृश्य धागा असतो जो सहज तुटत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ रहा, कारण प्रत्येक सकाळ नवी संधी घेऊन येते, प्रत्येक रात्र विश्रांती देऊन जाते. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे मनाच्या मंदिरात शांततेचा दीप लावण्याची इच्छा आहे. देव म्हणतात की जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहतोस तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं. म्हणून सत्याचा मार्ग निवडा, जरी तो कठीण असला तरी, कारण सोपा मार्ग नेहमी योग्य असेलच असं नाही. आयुष्यात कधी अपमान सहन करावा लागेल, कधी लोक गैरसमज करतील, कधी आपल्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतला जाईल, पण तरीही चांगलं करणं सोडू नका, कारण देव म्हणतात की कर्म कधीच वाया जात नाही. योग्य वेळी त्याचं फळ मिळतंच. मित्रांना वेळ द्या, कारण वेळ दिला नाही तर अंतर वाढतं. नातेवाईकांशी संवाद ठेवा, कारण शांतता अनेकदा गैरसमज निर्माण करते. आई वडिलांची सेवा करा, कारण त्यांचा आशीर्वाद हेच सर्वात मोठं धन आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही जाणीव मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला धैर्य देते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना मनाला शुद्ध करते. जीवनाच्या या प्रवासात अनेक वळण येतील, काही सोपी काही कठीण, पण जर प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता या 3 गोष्टी सोबत असतील तर कोणताही मार्ग अवघड वाटणार नाही. देव म्हणतात की शेवटी माणसाला त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या चांगुलपणाने ओळखलं जातं. म्हणून चांगुलपणा जपा, प्रेम जपा, नाती जपा, कारण जेव्हा शेवटचा श्वास घ्यायची वेळ येते तेव्हा आठवतात ते फक्त माणसं आणि त्यांच्या सोबतचे क्षण. म्हणून आजच प्रेम व्यक्त करा, आजच धन्यवाद द्या, आजच क्षमा करा आणि मनापासून म्हणा स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी आई मला दर्शन दे आणि त्या विश्वासाने पुढे चालत राहा, कारण जो विश्वासाने चालतो त्याला भीती कधीच अडवू शकत नाही. रात्रीच्या गडद शांततेत जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं आणि फक्त आपल्या श्वासांचा मंद आवाज कानात ऐकू येतो, तेव्हा मनाला स्वतःशी बोलायची संधी मिळते. त्या क्षणी कळतं की जीवन म्हणजे फक्त धावपळ नाही, फक्त यशाची शर्यत नाही, तर तो एक आतला प्रवास आहे, स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला स्वीकारण्याचा आणि स्वतःला घडवण्याचा. देव म्हणतात की जो स्वतःच्या मनात डोकावतो तोच खऱ्या अर्थाने जग समजतो, कारण बाहेरचं जग हे आपल्या आतल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. आईच्या हाताचा स्पर्श अजूनही मनाला शांत करतो. तिचं काळजी करू नको हे वाक्य जणू औषधासारखं काम करतं. वडिलांच्या डोळ्यांतील अपेक्षा आपल्याला उंच भरारी घ्यायला शिकवतात. मित्रांच्या हसण्यात आपल्याला ताण विसरायला मदत मिळते आणि नातेवाईकांच्या आठवणी आपल्याला आपल्या मुळांची जाणीव करून देतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा त्या शब्दांत संपूर्ण समर्पण असतं. त्या भावनेत अहंकार नसतो, स्पर्धा नसते, फक्त विश्वास असतो. जीवनात अनेक वेळा आपण पडतो, अपयश येतं, लोक टीका करतात, कधी आपलेच दूर जातात, पण देव म्हणतात की पडणं हे अपयश नाही, उठणं सोडणं हेच खरं अपयश आहे. म्हणून पुन्हा उभं राहा, पुन्हा प्रयत्न करा, कारण प्रत्येक सूर्योदय नवीन संधी घेऊन येतो. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर मनात खोलवर रुजली तर संकट आपल्याला घाबरवू शकत नाहीत, कारण विश्वास ही भीतीपेक्षा मोठी शक्ती आहे. मित्र हे आयुष्याचं सुंदर देणं असतात. ते आपल्याला आरसा दाखवतात, आपल्या चुका सांगतात, पण सोबतही देतात. खरा मित्र तोच जो आपल्या अनुपस्थितीतही आपल्यासाठी चांगलंच बोलतो. नातेवाईकांमध्ये मतभेद असू शकतात, गैरसमज असू शकतात, पण प्रेमाचा धागा जर जपला तर नातं तुटत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात प्रकाश आणला असेल तर त्याचे आभार माना, कारण कृतज्ञता हीच खरी संपत्ती आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे चमत्काराची अपेक्षा नसून अंतःकरणातल्या शांततेची आस आहे.
देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक चांगल्या विचारात आहे, प्रत्येक मदतीच्या हातात आहे, प्रत्येक क्षमेत आहे. जेव्हा तू कोणाला समजून घेतोस तेव्हा तूच माझं रूप होतोस. आई वडिलांचा आशीर्वाद हा आयुष्याचा सर्वात मोठा आधार असतो. त्यांच्या अनुभवांतून आपण शिकतो, त्यांच्या त्यागातून आपल्याला प्रेरणा मिळते. मित्रांची साथ अंधारातला दिवा असते आणि नातेवाईकांची साथ ही वादळातली भक्कम भिंत असते. जीवनात पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यांचा मोह असतो, पण शेवटी माणूस शोधतो तो शांत झोप, मनःशांती आणि प्रेम. देव म्हणतात की राग धरून ठेवलात तर मन जखडतं, क्षमा केलीत तर मन मोकळं होतं. म्हणून क्षमा करा, कारण क्षमेतच खरी ताकद आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही हाक मनाला पवित्र करते. आयुष्यात अनेक वळणं येतील, काही आनंदाची काही दुःखाची, पण जर प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता या 3 गोष्टी आपल्या सोबत असतील तर कोणताही मार्ग कठीण वाटणार नाही. मित्रांना वेळ द्या कारण वेळ निघून गेल्यावर परत येत नाही. नातेवाईकांशी संवाद ठेवा कारण शांतता अनेकदा अंतर वाढवते. आई वडिलांची सेवा करा कारण त्यांचं ऋण कधीच फेडता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद द्या, कारण प्रत्येक दिवस हा एक भेट आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं मनात ठेवून पुढे चला. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणत धैर्य ठेवा. स्वामी आई मला दर्शन दे असं म्हणत अंतःकरण शुद्ध ठेवा. देव म्हणतात की शेवटी माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या चांगुलपणाने होते. म्हणून चांगुलपणा जपा, प्रेम जपा, विश्वास जपा, कारण जेव्हा जीवनाचा शेवटचा अध्याय उघडतो तेव्हा आठवतात ते फक्त प्रेमाचे क्षण, दिलेली साथ आणि मिळालेली माया. आणि जो प्रेमाने जगतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. रात्रीच्या गडद शांततेत जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं आणि फक्त आपल्या श्वासांचा मंद आवाज कानात ऐकू येतो, तेव्हा मनाला स्वतःशी बोलायची संधी मिळते. त्या क्षणी कळतं की जीवन म्हणजे फक्त धावपळ नाही, फक्त यशाची शर्यत नाही, तर तो एक आतला प्रवास आहे. स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला स्वीकारण्याचा आणि स्वतःला घडवण्याचा. देव म्हणतात की जो स्वतःच्या मनात डोकावतो तोच खऱ्या अर्थाने जग समजतो, कारण बाहेरचं जग हे आपल्या आतल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. आईच्या हाताचा स्पर्श अजूनही मनाला शांत करतो. तिचं काळजी करू नको हे वाक्य जणू औषधासारखं काम करतं. वडिलांच्या डोळ्यांतील अपेक्षा आपल्याला उंच भरारी घ्यायला शिकवतात. मित्रांच्या हसण्यात आपल्याला ताण विसरायला मदत मिळते आणि नातेवाईकांच्या आठवणी आपल्याला आपल्या मुळांची जाणीव करून देतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा त्या शब्दांत संपूर्ण समर्पण असतं. त्या भावनेत अहंकार नसतो, स्पर्धा नसते, फक्त विश्वास असतो. जीवनात अनेक वेळा आपण पडतो, अपयश येतं, लोक टीका करतात, कधी आपलेच दूर जातात, पण देव म्हणतात की पडणं हे अपयश नाही, उठणं सोडणं हेच खरं अपयश आहे. म्हणून पुन्हा उभं राहा, पुन्हा प्रयत्न करा, कारण प्रत्येक सूर्योदय नवीन संधी घेऊन येतो. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर मनात खोलवर रुजली तर संकट आपल्याला घाबरवू शकत नाहीत, कारण विश्वास ही भीतीपेक्षा मोठी शक्ती आहे. मित्र हे आयुष्याचं सुंदर देणं असतात. ते आपल्याला आरसा दाखवतात, आपल्या चुका सांगतात, पण सोबतही देतात. खरा मित्र तोच जो आपल्या अनुपस्थितीतही आपल्यासाठी चांगलंच बोलतो. नातेवाईकांमध्ये मतभेद असू शकतात, गैरसमज असू शकतात, पण प्रेमाचा धागा जर जपला तर नातं तुटत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात प्रकाश आणला असेल तर त्याचे आभार माना, कारण कृतज्ञता हीच खरी संपत्ती आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे चमत्काराची अपेक्षा नसून अंतःकरणातल्या शांततेची आस आहे. देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक चांगल्या विचारात आहे, प्रत्येक मदतीच्या हातात आहे, प्रत्येक क्षमेत आहे,
जेव्हा तू कोणाला समजून घेतोस तेव्हा तूच माझं रूप होतोस. आई वडिलांचा आशीर्वाद हा आयुष्याचा सर्वात मोठा आधार असतो. त्यांच्या अनुभवांतून आपण शिकतो, त्यांच्या त्यागातून आपल्याला प्रेरणा मिळते. मित्रांची साथ अंधारातला दिवा असते आणि नातेवाईकांची साथ ही वादळातली भक्कम भिंत असते. जीवनात पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यांचा मोह असतो, पण शेवटी माणूस शोधतो तो शांत झोप, मनःशांती आणि प्रेम. देव म्हणतात की राग धरून ठेवलात तर मन जखडतं, क्षमा केलीत तर मन मोकळं होतं. म्हणून क्षमा करा, कारण क्षमेतच खरी ताकद आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही हाक मनाला पवित्र करते. आयुष्यात अनेक वळणं येतील, काही आनंदाची काही दुःखाची, पण जर प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता या 3 गोष्टी आपल्या सोबत असतील तर कोणताही मार्ग कठीण वाटणार नाही. मित्रांना वेळ द्या कारण वेळ निघून गेल्यावर परत येत नाही. नातेवाईकांशी संवाद ठेवा कारण शांतता अनेकदा अंतर वाढवते. आई वडिलांची सेवा करा कारण त्यांचं ऋण कधीच फेडता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद द्या, कारण प्रत्येक दिवस हा एक भेट आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं मनात ठेवून पुढे चला. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणत धैर्य ठेवा. स्वामी आई मला दर्शन दे असं म्हणत अंतःकरण शुद्ध ठेवा. देव म्हणतात की शेवटी माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या चांगुलपणाने होते. म्हणून चांगुलपणा जपा, प्रेम जपा, विश्वास जपा, कारण जेव्हा जीवनाचा शेवटचा अध्याय उघडतो तेव्हा आठवतात ते फक्त प्रेमाचे क्षण, दिलेली साथ आणि मिळालेली माया. आणि जो प्रेमाने जगतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. वादळानंतर जेव्हा आकाश निरभ्र होतं आणि तुटलेल्या फांद्यांच्या मध्येही एखादं हिरवं पान हलकसं डोलताना दिसतं, तेव्हा मनाला कळतं की जीवनाचं खरं नाव आशा आहे. कितीही संकट आली तरी आत कुठेतरी जगण्याची एक ठिणगी सतत जिवंत असते. देव म्हणतात की हीच ठिणगी माझं अस्तित्व आहे. तुझ्या छातीत धडधडणारं धैर्यच माझं मंदिर आहे. आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही. ते वळण घेतं, अडखळतं, पडतं, पुन्हा उभं राहतं. आणि या सगळ्या प्रवासात आईचा हात हा पहिला आधार असतो. तिच्या कुशीत डोकं ठेवलं की अपयशही लहान वाटतं. वडिलांची शांत नजर आपल्याला सांगते की अजून प्रयत्न कर, अजून हार मानू नको. मित्रांची साथ आपल्याला आठवण करून देते की तू एकटा नाहीस. आणि नातेवाईकांची उपस्थिती सांगते की तुझ्या मागे एक संपूर्ण जग उभं आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं म्हणताना मन पूर्णपणे निरागस होतं. त्या एका वाक्यात आपण आपल्या सगळ्या भीती, सगळे प्रश्न, सगळे ताण तिच्या चरणी ठेवतो. जीवनात कधी विश्वासघात होतो, कधी जवळची माणसं दुरावतात, कधी प्रयत्न करूनही यश मिळत नाही, पण देव म्हणतात की प्रत्येक उशिरामागे एक योग्य वेळ दडलेली असते. प्रत्येक नकारामागे एक योग्य दिशा असते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर मनात खोलवर असेल तर अंधार जास्त काळ टिकत नाही, कारण विश्वास हा प्रकाशापेक्षा कमी नाही. मित्र हा केवळ हसण्यासाठी नसतो तर रडताना खांदा देण्यासाठी असतो. जो तुमच्या यशात टाळ्या वाजवतो आणि अपयशात हात धरतो तोच खरा मित्र असतो. नातेवाईकांमध्ये कधी गैरसमज होतात पण वेळेच्या ओघात प्रेम पुन्हा आपली जागा घेतं, कारण रक्ताच्या नात्यांना विसरणं इतकं सोपं नसतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुमचं आयुष्य बदललं असेल तर त्याचे आभार माना, कारण कृतज्ञता ही आत्म्याची शांती आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे चमत्काराची मागणी नाही तर अंतःकरणातील शांततेची विनंती आहे. देव म्हणतात की मी तुझ्या संयमात आहे, तुझ्या प्रामाणिकपणात आहे, तुझ्या प्रेमळ कृतीत आहे. जेव्हा तू कोणाला उचलतोस तेव्हा तू स्वतःही उंचावतोस. आयुष्यात पैसा मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, प्रसिद्धीही मिळेल, पण जर मन शांत नसेल तर ते सगळं अपूर्ण आहे. म्हणून स्वतःला वेळ द्या. आई वडिलांसोबत काही क्षण बसा, मित्रांसोबत मनमोकळं हसा,
नातेवाईकांशी संवाद ठेवा, कारण शेवटी आठवतात ते क्षणच. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना मनाला शुद्ध ठेवते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर धैर्य ठेवा, कारण देव म्हणतात की जे मन प्रेमाने भरलेलं असतं त्याला कोणी हरवू शकत नाही. म्हणून प्रेम करा, क्षमा करा, विश्वास ठेवा आणि स्वतःच्या चांगुलपणावर कधीही शंका घेऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक श्वासाबद्दल धन्यवाद द्या, कारण श्वास आहे तोपर्यंत आशा आहे, आशा आहे तोपर्यंत मार्ग आहे, आणि मार्ग आहे तोपर्यंत तुमची कथा अजून संपलेली नाही. जुन्या वहीच्या पानांत दडलेल्या आठवणी जशा अचानक हातात पडतात आणि डोळ्यांत नकळत पाणी येतं, तसं आयुष्य कधी कधी थांबून आपल्याला मागे वळून पाहायला भाग पाडतं. त्या मागे वळून पाहण्यात दुःखही असतं, अपूर्ण स्वप्नही असतात, पण त्याचबरोबर शिकवणही असते. कारण देव म्हणतात की जे घडलं ते व्यर्थ नव्हतं, प्रत्येक अनुभव तुझ्या घडण्याचा भाग होता. आईने केलेला त्याग कदाचित त्यावेळी समजला नाही, पण आज जाणवतं की तिच्या उपाशी राहण्यातही आपलं पोट भरलेलं होतं. वडिलांच्या कठोर शब्दांतही आपल्यासाठीचं ममत्व दडलं होतं. मित्रांसोबत केलेल्या छोट्या छोट्या भांडणांतही प्रेमाचं गोड रूप होतं. आणि नातेवाईकांच्या सण समारंभात आपलेपणाची ऊब होती. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा आपण डोळे मिटून म्हणतो तेव्हा जगाचा सगळा गोंधळ शांत होतो, कारण त्या एका वाक्यात संपूर्ण शरणागती असते. जीवनात कधी आपण खूप प्रयत्न करतो पण फळ उशिरा मिळतं, कधी मनापासून केलेलं चांगुलपण लगेच परत येत नाही, तेव्हा मन खचतं. पण देव म्हणतात की संयम हीच खरी तपश्चर्या आहे. योग्य वेळ येईपर्यंत विश्वास जपणं हीच खरी शक्ती आहे. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना मनात खोलवर रुजली की अपयश आपल्याला तोडू शकत नाही, कारण विश्वास आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवतो. मित्र हे आयुष्याचं अनमोल धन असतात, जे तुमच्या यशात आनंदाने नाचतात आणि तुमच्या अपयशात शांतपणे बाजूला उभे राहतात. जो मित्र तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्यासाठी चांगलं बोलतो तोच खरा असतो. नातेवाईकांमध्ये कधी गैरसमज होतात, शब्द दुखावतात, पण वेळ आणि संवाद हे सगळं भरून काढतात, कारण नात्यांचं मूळ प्रेमात असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या क्षणाने तुमचं मन बदललं असेल तर त्या क्षणाला जपा, त्यातून काहीतरी शिका, कारण आठवणीच शेवटी आपल्याला बळ देतात. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे बाहेर देव शोधण्याची धडपड नसून आतल्या शांततेचा शोध आहे. देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नात आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूत आहे, तुझ्या प्रत्येक स्मितात आहे. जेव्हा तू कोणाला माफ करतोस तेव्हा तू स्वतःलाच मुक्त करतोस. आयुष्यात पैसा, नाव, यश मिळवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून मोठं आहे मनाचं समाधान, कारण रात्री शांत झोप लागणं हीच खरी श्रीमंती आहे. आई वडिलांचे आशीर्वाद हे जीवनाचं छात्र आहे, मित्रांची साथ ही संघर्षाची ताकद आहे, आणि नातेवाईकांची ओढ ही आपल्याला मुळांशी जोडून ठेवते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही हाक मनाला पवित्र ठेवते. जीवनात कितीही अंधार आला तरी एक छोटीशी आशेची ज्योत कायम जळत असते. देव म्हणतात की त्या ज्योतीवर विश्वास ठेवा, कारण तीच तुम्हाला मार्ग दाखवेल. म्हणून हार मानू नका, स्वतःवर प्रेम करा, मित्रांना जपा, नातेवाईकांशी नातं जपून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद द्या, कारण प्रत्येक दिवस हा एक आशीर्वाद आहे, प्रत्येक श्वास ही एक संधी आहे. आणि जो विश्वासाने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने जगतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. अचानक एखाद्या जुन्या गाण्याची धून कानावर पडते आणि आपण क्षणात वर्षानुवर्षे मागे जातो. त्या आठवणींमध्ये काही चेहरे असतात, काही हसरे क्षण असतात, काही अपूर्ण राहिलेली स्वप्न असतात.
आणि त्या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की जीवन हे फक्त पुढे धावण्याचं नाव नाही तर अनुभव साठवण्याचं, शिकण्याचं आणि बदलत राहण्याचं नाव आहे. देव म्हणतात की प्रत्येक आठवण ही तुला काहीतरी शिकवण्यासाठीच दिली आहे. कधी ती तुला नम्र बनवते, कधी मजबूत बनवते, कधी संवेदनशील बनवते. आईचा हात डोक्यावर असला की संकट लहान वाटतात, कारण तिच्या स्पर्शात प्रार्थना असते. वडिलांच्या शांत कष्टांत आपल्या भविष्याचं स्वप्न असतं. मित्रांच्या हसण्यात ताण विरघळतो आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीत आपलेपणाची जाणीव होते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा मनापासून म्हणतो तेव्हा सगळे प्रश्न थोडे हलके होतात, कारण त्या वाक्यात आपण आपल्या कमतरता, आपले दोष, आपली भीती सगळं तिच्याकडे सोपवतो. जीवनात कधी आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, कोणी समजून घेत नाही, प्रयत्न करूनही यश मिळत नाही. पण देव म्हणतात की जेव्हा तुला सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नवीन सुरुवात जवळ आलेली असते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना मनात जपली की अडचणींचं वजन कमी होतं, कारण विश्वास माणसाला आतून मजबूत करतो. मित्र हे आयुष्याच्या प्रवासातील सहप्रवासी असतात. काही थोड्या अंतरावर उतरतात, काही शेवटपर्यंत सोबत राहतात, पण प्रत्येक मित्र आपल्याला काहीतरी शिकवून जातो. नातेवाईकांमध्ये कधी मतभेद होतात, शब्द चुकतात, पण जर प्रेमाचा धागा तुटू दिला नाही तर नातं टिकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. असं आपण म्हणतो तसं जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात फरक घडवला असेल तर त्याचे आभार माना, कारण कृतज्ञता हीच नात्यांची खरी शिदोरी आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे चमत्कार पाहण्याची इच्छा नाही तर मनातल्या अंधाराला प्रकाश देण्याची विनंती आहे. देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नात आहे, तुझ्या संयमात आहे, तुझ्या प्रेमात आहे. जेव्हा तू हार न मानता पुढे चालतोस तेव्हा तूच माझं रूप होतोस. आयुष्यात पैसा मिळवणं गरजेचं आहे, यश मिळवणं महत्त्वाचं आहे, पण मनःशांतीशिवाय त्याला अर्थ नाही. कारण रात्री डोळे मिटताना मन शांत असेल तरच दिवसाचं यश पूर्ण वाटतं. आई वडिलांची सेवा हीच खरी पूजा आहे, मित्रांची कदर हीच खरी संपत्ती आहे, आणि नातेवाईकांशी जुळलेलं नातं हीच खरी ओळख आहे. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा संकटातही स्थिर ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना मनाला पवित्र ठेवते. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी लक्षात ठेवा की प्रत्येक अंधारानंतर पहाट येते, प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होतं. देव म्हणतात की तुझं धैर्य तुझी सर्वात मोठी ताकद आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, प्रेमाने वागा, क्षमा करा, पुढे चला, मित्रांना जपा, नातेवाईकांशी संवाद ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक श्वासाबद्दल धन्यवाद द्या, कारण श्वास आहे तोपर्यंत आशा आहे, आशा आहे तोपर्यंत मार्ग आहे, आणि मार्ग आहे तोपर्यंत तुझी कहाणी अजूनही सुंदरपणे लिहिली जात आहे. कधी कधी रात्री उशिरा छताकडे पाहत होऊन राहतो आणि मनातले सगळे आवाज एकदम मोठे होतात. दिवसभर हसणारा चेहरा शांत होतो आणि आत दडलेली वेदना हलकेच बाहेर डोकावते. त्या क्षणी जाणवतं की जीवन प्रत्येकाला काही ना काही लढाई देतं, कुणाची बाहेर दिसते तर कुणाची आत चालू असते. देव म्हणतात की या लढाया तुला तोडण्यासाठी नाहीत तर घडवण्यासाठी आहेत, कारण सोने आगीतून गेल्यावरच शुद्ध होतं. आईच्या थकलेल्या डोळ्यांतही आपल्यासाठीचं स्वप्न असतं. ती स्वतःच्या वेदना लपवते पण आपल्यासाठी सतत प्रार्थना करते. वडील कधी भावना उघड बोलत नाहीत पण त्यांच्या प्रत्येक कष्टामागे आपल्या भविष्यासाठीचं प्रेम असतं. मित्रांसोबत आपण आपलं खरं रूप जगतो, तिथे दिखावा नसतो, तिथे स्पर्धा नसते, फक्त आपलेपणा असतो. आणि नातेवाईकांच्या आठवणी आपल्याला सांगतात की आपण एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा आपण मनातून म्हणतो तेव्हा त्या शब्दांत एक निरागस शरणागती असते. जणू आपण सगळं ओझं खाली ठेवतो आणि म्हणतो की आता तू सांभाळ. जीवनात कधी अपयश इतकं मोठं वाटतं की पुढे चालणं कठीण होतं,
कधी लोकांचे शब्द हृदयाला खोलवर जखम करतात, कधी विश्वास तुटतो, पण देव म्हणतात की जिथे तू संपलास असं तुला वाटतं तिथूनच माझी सुरुवात होते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर आतून खरी असेल तर अंधार कायम राहत नाही, कारण विश्वास म्हणजे आशेचा दिवा आहे. मित्र हा तोच जो तुमच्या डोळ्यातलं पाणी पाहून कारण विचारण्याआधी खांदा देतो, जो तुमच्या स्वप्नांवर हसत नाही तर त्यांना उभं राहायला मदत करतो. नातेवाईकांमध्ये मतभेद होऊ शकतात, पण वेळ, समज आणि प्रेम यांनी नाती पुन्हा जुळू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या क्षणाने तुमचं मन बदललं असेल तर त्या क्षणाचं महत्त्व ओळखा, त्यातून बळ घ्या. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे चमत्कार पाहण्याची इच्छा नसून मनातील भीती दूर करण्याची विनंती आहे. देव म्हणतात की मी तुझ्या धैर्यात आहे, तुझ्या प्रामाणिकपणात आहे, तुझ्या प्रत्येक चांगल्या कृतीत आहे. जेव्हा तू कोणाला उचलतोस तेव्हा तू स्वतःही वर जातोस. आयुष्यात पैसा, प्रसिद्धी, यश मिळेल कदाचित, पण जर मन रिकामं असेल तर ते सगळं निरर्थक आहे. म्हणून मन श्रीमंत करा, प्रेम साठवा, कृतज्ञता वाढवा. आई वडिलांचा सन्मान करा कारण त्यांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा खजिना आहे. मित्रांची कदर करा कारण तेच कठीण काळात खरे ठरतात. नातेवाईकांशी नातं जपा कारण शेवटी रक्ताची ओढ परत बोलावते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला अढळ ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना मनाला शांत ठेवते. जीवनात कितीही अडथळे आले तरी लक्षात ठेवा की प्रत्येक अंधारानंतर पहाट असते, प्रत्येक वेदनेनंतर शांती असते. देव म्हणतात की हार मानणं हा पर्याय नाही, कारण तुझ्यात माझा अंश आहे. म्हणून उठ, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा विश्वास ठेव. मित्रांना जवळ ठेव, नातेवाईकांना समजून घे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद द्या, कारण प्रत्येक श्वास ही एक नवीन सुरुवात आहे. आणि जो विश्वासाने, प्रेमाने आणि धैर्याने जगतो त्याची कहाणी कधीच साधी राहत नाही, ती प्रेरणा बनते. पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध जसा हळूहळू हवेत पसरतो आणि नकळत मनाच्या खोल कप्प्यांपर्यंत जाऊन बसतो, तसंच काहीसं जीवनाचं असतं. ते बाहेरून साधं, कधी कधी कठीण, कधी गोंधळलेलं दिसतं, पण आत खोलवर त्यात अर्थ दडलेला असतो. प्रत्येक संघर्षामागे एक शिकवण असते, प्रत्येक वेदनामागे एक जागृती असते, आणि प्रत्येक हरवण्यामागे काहीतरी नवीन सापडण्याची शक्यता असते. देव म्हणतात की आयुष्य तुला मोडण्यासाठी प्रसंग देत नाही, तर तुला स्वतःची ताकद दाखवण्यासाठी देतं. कारण जेव्हा सगळं काही तुझ्या मनासारखं चालतं तेव्हा तू स्वतःला ओळखत नाहीस, पण जेव्हा परिस्थिती तुझ्या विरोधात उभी राहते तेव्हा तुझ्यात दडलेला धैर्याचा झरा उघडतो. आईच्या कुशीत डोकं ठेवलं की लहानपणीचं निरागसपण पुन्हा जागं होतं. तिच्या हाताचा स्पर्श अजूनही तितकाच सुरक्षित वाटतो. तिच्या डोळ्यांतून ओघळलेला प्रत्येक अश्रू हा तुझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेचा साक्षीदार असतो. वडील कदाचित कमी बोलतात पण त्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबात तुझ्यासाठी उभं केलेलं भविष्य असतं. मित्रांसोबत घालवलेले क्षण हे आयुष्याच्या सर्वात मौल्यवान आठवणी बनतात, कारण तिथे तू कोणाचं काही सिद्ध करायचं नसतं, तिथे तू जसा आहेस तसा स्वीकारला जातोस. आणि नातेवाईक हे त्या झाडाच्या मुळांसारखे असतात जे वरून दिसत नाहीत पण संपूर्ण अस्तित्वाला आधार देतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा तू अंतःकरणातून म्हणतोस तेव्हा त्या शब्दांत एक पूर्ण समर्पण असतं. जणू तू तुझ्या सगळ्या चिंता, भीती, शंका तिच्या चरणी ठेवतोस आणि मन हलकं होतं. जीवनात कधी अपयश इतकं मोठं वाटतं की पुढचं पाऊल उचलणं कठीण होतं. कधी लोकांचे शब्द मनात काट्यासारखे रुततात, कधी विश्वास तुटतो आणि आपलंच मन आपल्याला प्रश्न विचारतं. पण देव म्हणतात की प्रत्येक तुटणं ही शेवटची अवस्था नसते, ती नव्याने घडण्याची सुरुवात असते. कारण तुटलेल्या काचेचे तुकडे जरी धारदार असले तरी त्यातूनच प्रकाश वेगळ्या कोनातून झळकतो.
स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर तुझ्या श्वासात मिसळली तर संकट कायमची वाटत नाहीत, कारण विश्वास माणसाला आतून उभं करतो. मित्र हा फक्त आनंदात फोटो काढण्यासाठी नसतो तर अंधारात हात धरून चालण्यासाठी असतो. जो तुझ्या यशावर मत्सर करत नाही तर तुझ्यासाठी मनापासून आनंदी होतो तोच खरा मित्र असतो. नातेवाईकांमध्ये कधी मतभेद, गैरसमज, अहंकार येतो, पण जर संवाद जिवंत ठेवला तर नातं जिवंत राहतं. कारण प्रेमाचा धागा जरी बारीक असला तरी तो तुटू नये म्हणून दोघांनी धरून ठेवणं गरजेचं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुझ्या अंधारात दिवा लावला असेल तर त्याचे आभार मान, कारण कृतज्ञता हीच मनाची खरी श्रीमंती आहे. स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना म्हणजे बाहेर चमत्कार घडवण्याची मागणी नाही तर आतल्या अस्वस्थतेला शांत करण्याची हाक आहे. देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नात आहे, तुझ्या प्रत्येक संयमात आहे, तुझ्या प्रत्येक क्षमेत आहे. जेव्हा तू राग सोडतोस तेव्हा तू स्वतःला मुक्त करतोस, जेव्हा तू प्रेम देतोस तेव्हा ते अनेक पटीने परत येतं. आयुष्यात पैसा, मान, सन्मान, यश या गोष्टींची गरज आहेच, पण जर त्यासाठी तू मनाची शांती गमावलीस तर त्या यशाला अर्थ उरत नाही. कारण शेवटी रात्री डोळे मिटताना मन शांत असणं हीच खरी जिंक आहे. आई वडिलांचा सन्मान कर, कारण त्यांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा कवच आहे. मित्रांना जप, कारण ते तुझ्या आयुष्याच्या कहाणीतील सर्वात रंगीत अध्याय आहेत. नातेवाईकांशी नातं टिकव, कारण शेवटी रक्ताची ओढ पुन्हा जवळ आणते. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला अढळ ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही हाक मनाला पवित्र ठेवते. जीवनात कितीही अंधार आला तरी लक्षात ठेव की पहाट कायम उगवते. वादळ कितीही प्रचंड असलं तरी आकाश पुन्हा स्वच्छ होतं. देव म्हणतात की हार मानणं हा तुझ्या स्वभावात नाही, कारण तुझ्यात माझा अंश आहे. म्हणून पुन्हा उभा राहा, पुन्हा प्रयत्न कर, पुन्हा विश्वास ठेव. मित्रांना जवळ घे, नातेवाईकांना समजून घे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद दे, कारण प्रत्येक दिवस हा एक नवीन अध्याय आहे. प्रत्येक श्वास ही एक नवीन संधी आहे. आणि जो प्रेम, विश्वास आणि कृतज्ञतेने जगतो तोच खऱ्या अर्थाने समाधानी, यशस्वी आणि आनंदी होतो. समुद्रकिनाऱ्यावर उभं राहून जेव्हा लाटांकडे शांतपणे पाहत राहतो तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक लाट किनाऱ्यावर आदळते, तुटते, मागे फिरते आणि पुन्हा नव्या शक्तीने पुढे येते. आणि त्या दृश्यात जीवनाचं गूढ दडलं आहे. कारण माणसाचं आयुष्यही तसंच असतं. प्रत्येक प्रयत्नात थोडं तुटणं असतं, प्रत्येक अपयशानंतर थोडी माघार असते, पण जर आत धैर्य असेल तर पुन्हा नव्या उमेदीनं पुढे जाण्याची ताकदही असते. देव म्हणतात की तुझं तुटणं ही कमजोरी नाही तर घडण्याची प्रक्रिया आहे. कारण जे सहज मिळतं त्याची किंमत कधी कळत नाही, पण जे संघर्षातून मिळतं ते आयुष्यभर जपलं जातं. आईच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहूनही ती हसते, कारण तिचं सुख तुझ्या सुखात असतं. तिच्या नजरेत तू कितीही मोठा झालास तरी लहानच असतोस. वडिलांचा कडक स्वभाव कधी कधी समजत नाही, पण त्यांच्या प्रत्येक कठोर शब्दामागे तुझं रक्षण असतं. मित्रांसोबतचे क्षण हे जीवनाच्या गर्दीत मिळणारा श्वास असतात, जिथे तू तुझं खरं रूप जगू शकतोस, जिथे तुझ्या कमतरतांवर हसू येतं पण त्यांची टिंगल होत नाही. आणि नातेवाईक हे त्या आठवणींचं जाळं असतात जे तुला तुझ्या मुळांशी जोडून ठेवतं. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा तू डोळे मिटून म्हणतोस तेव्हा त्या शब्दांत संपूर्ण समर्पण असतं. जणू तू सगळ्या चिंता तिच्याकडे सोपवतोस आणि मन हलकं होतं. जीवनात कधी असं वाटतं की सगळे रस्ते बंद झालेत, प्रयत्न करूनही काहीच साध्य होत नाही, लोक समजून घेत नाहीत, मनात एकटेपणा दाटतो. पण देव म्हणतात की ज्या क्षणी तुला वाटतं की आता काहीच उरलं नाही, त्याच क्षणी तुझ्या आयुष्यात नवीन दार उघडायला सुरुवात होते. कारण अंधार कायमचा नसतो, तो फक्त प्रकाशाची किंमत शिकवतो.
स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर तुझ्या रक्तात मिसळली तर कोणतंही वादळ तुला कोसळवू शकत नाही, कारण विश्वास हीच खरी ताकद आहे. मित्र हा तोच जो तुझ्या अपयशात तुझ्यासोबत उभा राहतो, जो तुझ्या शांततेतली वेदना ओळखतो, जो तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवतो जरी जग शंका घेत असलं तरी. नातेवाईकांमध्ये मतभेद झाले तरी संवाद जिवंत ठेवला तर नातं जिवंत राहतं, कारण नात्यांची खरी ओळख संकटातच दिसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुझ्या आयुष्यात आशेचा दिवा लावला असेल तर त्याचे मनापासून आभार मान, कारण कृतज्ञता मनाला समृद्ध करते. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे बाहेर चमत्कार शोधण्याची अपेक्षा नाही तर आतल्या अस्थिरतेला शांत करण्याची विनंती आहे. देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक चांगल्या विचारात आहे, तुझ्या प्रत्येक प्रामाणिक कृतीत आहे, तुझ्या प्रत्येक क्षमेत आहे. जेव्हा तू कोणाला समजून घेतोस तेव्हा तू स्वतःही मोठा होतोस. आयुष्यात पैसा, नाव, प्रतिष्ठा यांची शर्यत चालूच राहील, पण जर त्यात तू स्वतःला हरवलंस तर जिंकूनही हरशील. म्हणून स्वतःला जपा, मन शांत ठेवा, आई वडिलांचा सन्मान करा कारण त्यांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. मित्रांना जपा कारण तेच कठीण काळात साथ देतात. नातेवाईकांशी नातं जपा कारण शेवटी माणूस माणसांसोबतच आठवतो. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला स्थिर ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना मनाला पवित्र ठेवते. जीवनात कितीही वेदना आल्या तरी लक्षात ठेव की प्रत्येक जखम भरते, प्रत्येक अश्रू थांबतो, प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते. देव म्हणतात की तुझ्यात अजून खूप शक्ती आहे जी तुला स्वतःलाही माहीत नाही. म्हणून हार मानू नकोस, पुन्हा उभा रहा, पुन्हा चालायला सुरुवात कर. मित्रांना जवळ ठेव, नातेवाईकांना समजून घे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक श्वासाबद्दल धन्यवाद दे, कारण श्वास आहे तोपर्यंत आशा आहे, आशा आहे तोपर्यंत प्रयत्न आहे, आणि प्रयत्न आहे तोपर्यंत तुझं आयुष्य अजूनही सुंदरपणे घडत आहे. कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की त्या शांततेतच आपले न बोललेले प्रश्न मोठे वाटू लागतात, आणि कधी इतकं गोंधळलेलं होतं की स्वतःचा आवाजच ऐकू येत नाही. अशा वेळी मन थांबून विचारतं, मी नक्की कोणासाठी धावतोय, कोणासाठी झगडतोय, आणि माझ्या या सगळ्या संघर्षाचा अर्थ काय आहे. तेव्हा आतून एक हलकीशी जाणीव होते की जीवन ही केवळ यशाची स्पर्धा नाही, ती एक साधना आहे, एक शिकण्याची प्रक्रिया आहे. देव म्हणतात की प्रत्येक माणूस पृथ्वीवर एका उद्देशाने येतो, पण तो उद्देश बाहेर शोधण्यात नाही, तो स्वतःला ओळखण्यात आहे. आईच्या डोळ्यांत पाहिलं की समजतं की प्रेमाला अट नसते, अपेक्षा नसते, तिच्या प्रत्येक त्यागात आपल्यासाठीचं आकाश असतं. वडिलांच्या शांत कष्टांत आपल्यासाठीचं सुरक्षित भविष्य असतं. त्यांनी कधी थकवा दाखवला नाही कारण त्यांना माहीत होतं की आपल्याला आधार हवा आहे. मित्र हे आयुष्याचं सुंदर गाणं असतात, कधी वेडेपणात हसवणारे, कधी दुःखात समजून घेणारे. ते आपल्याला आठवण करून देतात की जग कितीही कठीण असलं तरी आपल्याकडे अजूनही हसू शिल्लक आहे. आणि नातेवाईक हे त्या मुळांसारखे असतात जे दिसत नाहीत पण झाडाला उभं ठेवतात. स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं जेव्हा आपण अंतःकरणातून म्हणतो तेव्हा आपण आपल्या कमतरता, आपल्या चुका, आपली भीती सगळं तिच्यासमोर ठेवतो आणि मन हलकं होतं, कारण त्या शब्दांत संपूर्ण विश्वास दडलेला असतो. जीवनात कधी अपयश इतकं मोठं वाटतं की स्वतःवरच शंका यायला लागते, कधी लोकांची टीका मनाला जखम करते, कधी आपलेच दुरावतात आणि एकटेपणाची भावना मनाला वेढून टाकते. पण देव म्हणतात की ज्या क्षणी तू एकटा वाटतोस त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो, कारण अंधारातच प्रकाशाची किंमत कळते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही भावना जर खऱ्या अर्थाने मनात बसली तर कोणतीही भीती कायम राहत नाही, कारण विश्वास हा मनाचा किल्ला आहे. मित्र हा तोच जो तुझ्या शांत चेहऱ्यामागचं दुःख ओळखतो, जो तुझ्या अपयशात तुला दोष देत नाही तर धीर देतो,
जो तुझ्या स्वप्नांवर हसत नाही तर त्यांना पूर्ण करण्यासाठी तुला उभं करतो. नातेवाईकांमध्ये मतभेद होतात, कधी अहंकार आडवा येतो, पण संवाद जिवंत ठेवला तर नाती जिवंत राहतात. कारण रक्ताच्या नात्यांना वेळ लागतो पण ते तुटत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा असं आपण सहज म्हणतो, पण जीवन सांगतं की जर एखाद्या व्यक्तीने तुझ्या आयुष्यात प्रकाश टाकला असेल तर त्याचं ऋण मान, कारण कृतज्ञता मनाला मोठं करते. स्वामी आई मला दर्शन दे ही हाक म्हणजे बाहेर कुठेतरी चमत्कार घडण्याची अपेक्षा नाही तर आतल्या भीतीला शांत करण्याची विनंती आहे. देव म्हणतात की मी तुझ्या प्रत्येक चांगल्या कृतीत आहे, तुझ्या प्रत्येक संयमात आहे, तुझ्या प्रत्येक क्षमेत आहे. जेव्हा तू राग सोडतोस तेव्हा तू स्वतःलाच मुक्त करतोस. आयुष्यात पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी यांचा पाठलाग करताना आपण कधी स्वतःला हरवतो, पण जर मन रिकामं राहिलं तर जिंकूनही पराभव वाटतो. म्हणून मन जपा, शांतता जपा, आई वडिलांचा सन्मान करा कारण त्यांचा आशीर्वाद हीच खरी ढाल आहे. मित्रांना जपा कारण तेच आयुष्याच्या कठीण वळणावर हात धरतात. नातेवाईकांना समजून घ्या कारण शेवटी माणूस माणसांसाठीच जगतो. स्वामी आई मी तुझं बाळ आहे ही भावना मनाला नम्र ठेवते. स्वामी आहे माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ही श्रद्धा मनाला अढळ ठेवते. आणि स्वामी आई मला दर्शन दे ही प्रार्थना मनाला शुद्ध ठेवते. जीवनात कितीही अडथळे आले तरी लक्षात ठेवा की प्रत्येक रात्रीनंतर पहाट असते, प्रत्येक वादळानंतर शांतता असते. देव म्हणतात की तुझ्यात अजून खूप शक्ती आहे, तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त. म्हणून हार मानू नकोस, पुन्हा उभा रहा, पुन्हा स्वप्न पहा, पुन्हा प्रयत्न कर. मित्रांना जवळ ठेव, नातेवाईकांना प्रेम दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीवन आवडलं असेल तर प्रत्येक दिवसाला धन्यवाद दे, कारण प्रत्येक श्वास ही एक नवीन संधी आहे. आणि जो विश्वासाने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने जगतो तोच खऱ्या अर्थाने समाधानी आणि यशस्वी ठरतो.